तुम्हाला अकबर आणि बिरबलाची गोष्ट माहिती आहे का? एकदा अकबर आणि बिरबल ना दोघं फिरायला गेलेले असतात. छानशी अशी वाळू असते. तुम्ही कधी नदी किनारी वगैरे गेल्यानंतर वाळूची अशी घरटी वगैरे तयार केली असतील तर तुम्हाला आठवत असेल. तसंच अकबरसुद्धा एक काठी घेतात आणि त्या वाळूमध्ये एक रेष काढतात. बिरबलाला सांगतात की ह्या रेषेला हात न लावता ही रेष तुला लहान करून दाखवायची आहे. ही रेष पुसायची नाही, पण ती रेष लहान करून दाखवायची. बिरबल मोठे चतुर. बिरबल ती काठी घेऊन त्याच्या शेजारी मोठी रेष आखतात. तेव्हा अकबराला प्रश्न पडतो की अरे मी तुला ही रेष लहान करण्यासाठी सांगितलं होतं, तू त्याच्या शेजारी मोठी काढलीस. याचा अर्थ तुम्ही आम्ही काय घ्यावा बघा. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तरी असं आहे की आपण दुसऱ्याच्या उणीवा, दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वामध्ये, आपल्या स्वतःच्या नेतृत्वामध्ये जर सुधारणा केली तर आपण त्याच्या शेजारी अशी मोठी रेष तयार करावी. आपलं स्वतःचं अस्तित्व वाढवावं. दुसऱ्यांचं स्टेटस आणि रील्समध्ये रमण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस निर्माण करावं. दुसऱ्यांचे दोष काढणे म्हणजे माणसात आणि जनावरात काय फरक आहे असं जर विचारलं तर माणसाला बुद्धी आहे आणि जनावराला बुद्धी नाही आहे. माणसाला वाचा आहे, जनावराला वाचा नाही आहे. पण एका दृष्टीने जनावरांचं बरं आहे बाबा. वाचा नसल्यामुळं वाचाळ नाही आहे, बुद्धी नसल्यामुळं अतिकुशाग्र नाही आहेत. आणि या दोन्ही गोष्टी माणसाला दिल्यामुळं माणूस हा सतत दोष काढत बसतो. आपण दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपली रेष मोठी करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच फक्त या निमित्ताने सांगणं आहे. थँक्यू.